नमस्कार, येवकार तुमकां हब गजाली कार्यावळीन कालूच विरेश बोरकार हांणी जो प्रोटेस्ट सुरू केल्लो तो सोंपयला आनी विशय आशिल्लो 39A ऑफ टावन एंड कंट्री प्लॅनिंग एक्ट. आतां ताजे उपरांत एक डिस्कशन सुरू जाल्लें आसा की गोंयचें प्लॅनिंग करता आसतना आमी कितें करचें पडटलें. सो द वे अहेड फॉर गोवाज प्लॅनिंग तें कशें आसचें, कितें आसचें आनी कितें आमकां करपा जाय आनी कितें आमकां करपाक नाका. आतां ह्या विशयाचेर उलोवपा खातीर आमचे बरोबर आसा दोन पॅनलिस्ट. वी हॅव विथ अस सबिना मार्टिन्स, कन्व्हिनर गोवा बचाव अभियान. दोज हू आर into their 30s and 40s will remember that movement जेन्ना I think 2006 entire movement agitation was against regional plan, and finally government had to scrap that regional plan and new regional plan was formed, and she was one of the figures, one of the people who actually were on ground, and she's still fighting for that planning part of it. So we have with us Sabina Martins, and also we have with us Professor Manoj Kamath, expert economist, and प्रत्येक गजाल बारीक सायेन नोटीस करून ती गजालीचे एनालायसीस करपा खातीर फामाद. सो मॅम, अ स्ट्रेट क्वेश्चन, वॉट इज अ वे अहेड फॉर गोंयांत आतां जर प्लॅनिंग करपाचें आसा, 39A जर नाका आमकां आनी आमी अशें म्हटलें 39A नाका म्हणजे आमकां खंयचीच जागो समज एक कन्वर्ट करचो पडलो, बारीक सुद्दां जागो, जाल्यार आमकां करपाक मेळचो ना. सो वॉट इज अ वे अहेड. सी हे जे 39A सेक्शन जे आसा ते इट जस्ट डिडंट कम. गोवा हॅज अ हिस्ट्री ऑफ दीज अमेंडमेंट. आतां आमचे प्लॅनिंग टावन एंड कंट्री प्लॅनिंग एक्टा प्रमाणे जाता. सो हे ॲक्ट खूबदां अमेंड करीत आसा. ओके, पयलीं 16B सेक्शन येयलें की लँड कन्वर्ट करूं शकता. ताजे उपरांत मागीर 17(2) आयलें की अगेन करेक्शनच्या नांवान कन्वर्जन जाता. आतां 39A आयला की झोन एक एरिया कन्वर्ट करूं शकता. एनी एरिया ताका हे रिस्ट्रिक्शन ना. सो इवन नो डेव्हलपमेंट झोन्स जे आसा जंय कन्स्ट्रक्शन जावपाक जायना ते सुद्दां कन्वर्ट करून बांदपाक शकता. आनी चडशे आमी पळयलां की हे जे जमनीचे कन्वर्जन जे जाता ते मोठे बिल्डर भायल्यान येवन आतां भायलो आनी भितरलो इशू न्हू, बट फॅक्ट्स सांगता की लार्ज एरिया येता. सम 47,000 ओवर lakh square meters तेणीन रेकमेंडेड केला 39A हेका. आनी तितून जर कन्स्ट्रक्शन्स, सो यू हॅव ते फूल प्लॅनिंग प्रोसेस असो आसा की पीसमील. ओके, आनी ताका लागून हे जे बॅलन्स्ड ग्रोथ जावपाक जाय गोंयांत, प्लॅनिंग म्हणटा ते आमचे सगल्यांचे निड्स जे आमची गरजो आसा ते फुलफील जावपाक जाय. सो आमकां जेवपाक आसपाक जाय, फूड सेक्युरिटी आसपाक जाय, आमचें उदक आसपाक जाय, वारो आसपाक जाय क्लीन, मागीर आमचें लायव्हलीहूड आसपाक जाय, कितें मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री आसपाक जाय. आनी प्लॅनिंग करतना ते सगळे झोन वायज ताका एरिया आसा न्हू. सो सेटलमेंट एरिया आहा, इको सेन्सिटीव झोन आहा, कित्याक आमकां आमचें एनवायरमेंट सांबाळपाचें आसता. मागीर इन्स्टिट्युशनल एरिया आसा, कॉलेजी आनी हॉस्पिटल आनी कितें, मागीर आमचे इंडस्ट्रियल एरिया आसा. सो हे भाशेन प्लॅनिंग जाता. पूण जेन्ना आमी जो जमनीचो जो डिस्ट्रिब्युशन आसा एका प्लॅनिंग करता ते आमचे सस्टेनेबल डिवेलपमेंट खातीर, जेन्ना तूं ते कायदे तुमी चेंज करता, अमेंडमेंट हाडटा, कित्याक एक लॉबीक फायदो जावपाक जाय म्हणून, तेन्ना तेजो असर आख्खे आमचे प्लॅनिंगाचेर पडटा. आनी म्हणून लोक उठता. आनी आयज परिस्थिती अशी आसा, आमी 20 वर्सां फाटीं गोवा बचाव अभियान जेन्ना रिजनल प्लॅनाचें एजिटेशन जालें ते प्लॅनिंग प्रोसेसाचेर जालें की ते फूल प्लॅनिंग इको सेन्सिटीव झोन कन्वर्ट केलें म्हणून लोकांचो उठाव जालो. आनी आतां आमी तेन्ना आमचो एक डिमांड आसलो प्लॅनिंगाचे बद्दल म्हणलें की स्क्रॅप द रिजनल प्लॅन 2011 जाचो प्रोटेस्ट जाल्लो, अँड हॅव अ न्यू प्लॅन बाय ॲज पर 73rd and 74th अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दॅट इज कन्सेन्सस विथ द पीपल. या पार्टिसिपेटरी प्लॅनिंग ते आमच्या कॉन्स्टिट्युशनान आसा. पूण अजून पासून आतां आमी 20 वर्सां जालीं,
ओके. आम्ही रिजनल प्लॅन तर दुसरं हाडलो, पण ते आम्ही पार्टिसिपेटरी प्लॅनिंग आमचे जायत ना. आनी आमी आतां गोवा बचाव अभियान ताजेर आमी चड फोकस करता. पूण प्रॉब्लम कितें आहा की हे जे चेंजीस येत रावले, वायलेशन्स येत रावले, सो बोर्ड कोर्टान वचप हाजे 16B गोवा बचाव अभियान गोवा फावंडेशना बरोबरूय पेटिशन घातलेलें. मागीर 17(2) सुद्दां गोवा बचाव अभियान इज फायटींग इन द कोर्ट. आतां आनी एक येयला की यू इनक्रीज हायट एंड FAR विदाउट किपींग द झोन्स इन मायंड. सो सगळे आमी आतां कोर्टान वयता आनी हे आमचे पार्टिसिपेटरी प्लॅनिंग आहा तें जायत ना. आतां कितले वर्सांनी ओके लास्ट सरकारान बील हाडले आनी अंडर द गोवा पंचायती राज ॲक्टान अमेंडमेंट हाडले आनी ते स्पेशल प्लॅनिंग म्हणजे लँड यूज प्लॅनिंग आतां आमच्या ॲक्टान आयला. ओके. सो आतां तरी आमचे पार्टिसिपेटरी प्लॅनिंग जावपाक जाय. पार्टिसिपेटरी प्लॅनिंग. ओके प्रोफेसर, तुमचे कडल्यान फ्यू वर्ड्स फ्रॉम यू की पार्टिसिपेटरी प्लॅनिंग जावपा जाय. म्हणजे म्हाज्या गांवांत कितें येता हें म्हाका पयलीं खबर आसपा जाय, थंयच्यान सुरू जाता आनी मागीर म्हाका तें जाय काय नाका म्हणजे इन अ लार्जर पर्स्पेक्टीव तें आसपा जाय. पळयात, हो जो रिजनल प्लानचो विशय जो आसा, आय थिंक वी मस्ट लीव इट टू एक्सपर्ट्स आनी एक्सपर्ट्स थ्रू अ कन्सल्टेटीव प्रोसेस. एक गजाल आमी गोंयांत पयली की 2006 पासून जे आमी रिजनल प्लाना विरुद्ध एजिटेशन करता, ताच्या नंतर गेल्या 20 वर्सां कंटिन्युअसली प्रत्येक चीफ मिनिस्टर रिजनल प्लानाच्या नांवाचेर टार्गेट जाल्लो आहा. एकूय TCP मिनिस्टर असो ना की जाच्या विरुद्ध आमी आंदोलन केलें ना. आमी 16B विरोध केलो, आमी 17(2) विरोध केलो, आतां आमी 39(1) विरोध करता. विरोध करून नेमकें आमकां कितें जाय ते प्लानर्स सोदपाक कमी पडले आनी आमी एज जनता, आमी एज एक्सपर्ट्स ऑर आमी एज इंडिविज्युअल्स, सोसायटी, आमी सरकाराक सांगपाक कमी पडले. लक्षात घ्या, आतां आमी मास झोनींग हाका विरोध करता अंडर 39. 17(2) अंडर प्लॉट बाय प्लॉट झोनींग आमी हय इंडिविज्युअल येस प्लॉट बाय प्लॉट झोनींगाक विरोध करता. म्हणजे आमकां परत आतां एकूच उपाय ताका मेळटा की आतां आमकां मास झोनींग परत हाडचो पडटलो. म्हणजे एक तालुका लेवलाक किंवा एक तोच एक तुका उपाय नोटिफाय द एरियाज, नोटिफाय करून थ्रू अ गॅझेट नोटिफिकेशन ऑर बाय ब्रिंगींग इन अमेंडमेंट. पण ताचेरूच आमचें कन्सेन्सस जायना आनी आमकां कितें जाय तें. फायनली बॅलन्स ग्रोथ जेन्ना आमी म्हणटात तेन्ना देर ऑल्सो हॅज टू बी एन फेअर बॅलन्स बिटवीन एनवायरमेंट एज वेल एज डेव्हलपमेंट. आतां आमी डेव्हलपमेंटूय आमकां कित्याचो जाय? डेव्हलपमेंट आमकां कमर्शियल प्रॉपर्टीजचो जाय ऑर डेव्हलपमेंट एट द कॉस्ट ऑफ एनवायरमेंट जाय काय आमकां बॅलन्स्ड एनवायरमेंट जाय? ताचेरूय आमकां करपाक देर इज नो डेटा विच इज अवेलेबल विथ अस. एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट हातून सांगता, 2006 पासून 2026 पर्यंत आमी जितले ऑप्शन्स दितात लोकांक, तो एक कन्सल्टेटीव आणि पार्टिसिपेटीव प्रोसेस हो एकूच ऑप्शन दिता. बट कन्सल्टेटीव अँड पार्टिसिपेटीव प्रोसेस एका डेमोक्रेटीक प्रोसेसांतल्यान वेदर इट इज टू 72nd, 73rd, 74th अमेंडमेंट हो केन्नाच डेमोक्रेटीक कंट्रीन जावपाक शक्य ना 100%. कारण लोकांचे कारण लोकांचे एस्पिरेशन्स जशे चेंज जातात, जसे लॉबीसांचे एस्पिरेशन चेंज जाता, इंडस्ट्रीचे एस्पिरेशन चेंज जाता, त्या हाका जाग्याक जसो डिमांड आयलो, टुरिजम म्हणा किंवा कमर्शियल जसो डिमांड आयलो, काय मागीर वेरियस फॅक्टर्स कम इन टू प्ले. हाचेर एकूच उपाय म्हणटात तो फॉरेनाक किंवा भायर ज्या देशांनी करतात त्या पद्दतीचे प्लॅनिंग. ताका कसले प्लॅनिंग? डेटा ड्रिवन प्लॅनिंग. म्हणजे आमची कॅरिंग कॅपॅसिटीचो हिशोब आमी अजून केल्लो ना. टुरिजमाची कॅरिंग कॅपॅसिटी कितली आसतली, आमची कमर्शियलाची कॅरिंग कॅपॅसिटी कितली आसतली, आमच्या हावजिंगाची कॅरिंग कॅपॅसिटी कितली आसा. आमकां हावजिंग जेन्ना म्हणटा तेन्ना हाय नेटवर्क इंडिविज्युअल्सांक घरां जाय काय सामान्य गरीब लोकांक जे आमी म्हणटात की मिडल क्लास आनी लोवर क्लास गोवन्साक जाय. आज पणजे जर तुमी पळयत जाल्यार 4 ते 4.5 कोटी परत सकयल तुका फ्लॅट मेळपाक कठीण जाता. 3 बेडरूम 2 बेडरूम फ्लॅट तुका 2 crores or 2.5 crores अपवर्ड आसा. म्हणजे पणजे जर कोणाक जर फ्लॅट जर घेवपाक जर परवडटा जाल्यार तो गोंयकार आसपाची शक्यता खूप कमी, अनलेस यू आर अ पॉलिटिशियन, अनलेस यू आर सोर्स. सो कॅरिंग पण तरी डिमांड आहा, पण दुसऱ्या वाटेन गोंयकाराक रावपाक मेळना. सो कॅरिंग कॅपॅसिटी कितली, गोंयकारांची कॅपॅसिटी कितली, आमची स्पेंडींग कॅपॅसिटी कितली, ताचेर आमी अजून पर्यंत विशय डेटा ड्रिवन प्लॅनिंग. डेटा ड्रिवन प्लॅनिंग
ओके आणि डॅशबोर्ड ड्रिव्हन प्लॅन. डॅशबोर्ड म्हणजे कितें, आज जे आंदोलन किंवा ह्या पद्दतीन जे आंदोलन फुडें गेलें आनी मागीर वेगवेगळे ताचे रिएक्शन्स आयले, बरें काम करता सरकारूय, बरें जशें वेवस्थीत ते हँडल केलें म्हणया आमी, किंवा लोकांनी तो वेवस्थीत संयम दाखयलो. दोगांची भुमिका म्हत्वाची आसा. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो. पण मेन प्रॉब्लम कित्याक जालो, दर इज ओपॅसिटी, ट्रान्सपरन्सी दोनूय वाटेंतल्यान ना. दोनूय वाटेंतल्यान कशी, सरकाराक जर एक प्रोजेक्टाक जर अप्रुवल दिलो जाल्यार खंयच्या प्रोजेक्टाक दिलो, कितें दिलो, तो केन्ना जालो, खंयच्या परिस्थितीन जालो आनी कित्याक लागून जालें, हाचे कडल्यान ट्रान्सपरन्सी येना. आनी लोक जेन्ना बोवाळ करतात तेन्ना आमचो बोवाळ कितपत तो रास्त आहा. ताचेर वी विल कम वन बाय वन ऑन सर्टन पॉयंट्स. ओके, तुमचे कडेन what he has suggested is like a data driven See, planning. That when is you, which is also data driven, see, whenever you are doing planning now, there are laws, okay, and there is a methodology of doing planning, okay. So जशें हांवें म्हणलें की 73rd 74th प्लॅनिंग मीन्स पार्टिसिपेटरी प्लॅनिंग, ते आमचे प्लॅनिंग लॉजान आयले कायदे ना. आतां हांवें एक एग्जाम्पल दिलें की जो 73rd 74th अमेंडमेंट जेन्ना आयलो ते आमचे पंचायती राज एक्टान नासलो. सो आतां हांव GBS तर्फे उलयता की आमी डिरेक्टरेट ऑफ पंचायताक आमी लेटर केलें, सेक्रेटरीक लेटर केलें की आतां हो स्पेशल प्लॅनिंग येयलो, तुमी प्रोसेस स्टार्ट केले. ते म्हणटा कसलें प्लॅनिंग. सो तांकां आतां आजून पासून क्लियर ना कशें प्लॅनिंग, कित्याक आतां आमचो एक रिजनल प्लॅन आहा, आउटलायन डेव्हलपमेंट प्लॅन आहा, मागीर प्लॅनिंग एरियाज कॉम्प्रिहेन्सीव डेव्हलपमेंट प्लॅन आहा, मागीर फिनान्स कमिशन आसता, ताजे खातीर एन्युअल डेव्हलपमेंट प्लॅन्स चालू आसा स्टेट. सो हांचे मदें म्हणजे की तो ताळमेळ जो जावपाक जाय तो सद्या ना. आनी जेन्ना रिजनल प्लॅन, जेन्ना आमी GBN डिमांड केल्लो की आमकां एक नवो प्लॅन जाय, तेन्ना तो प्रोसेसूय सुद्दां सारको नासलो. सो वी आर सेइंग पार्टिसिपेटरी प्रोसेस. सो सरकारान कितें केल्लें, एक टास्क फोर्स नेमलो, टास्क फोर्स ऑफ एक्सपर्ट. आनी तेणी कितें केल्लें की कित्याक आमी तो रिजनल प्लॅन पळयलें जाल्यार वेरियस टॉपिक्स आहा, फिशरीज डिपार्टमेंट, मागीर इंडस्ट्रीज, देन सोशल वेलफेअर, मागीर आमचे जितले डिपार्टमेंट आहा सगळ्या कडेन तेणीन वॉट इज युअर एस्पिरेशन, जशें आमी म्हणलें प्लॅनिंग जावपाक जाय, सगळ्यां कडेन मागलें. दे इवन आस्क्ड अस ऑर्गनायझेशन, आमी सुद्दां एज बायलांचो साथ आमी रिप्रेझेंट केले, देर शूड बी अ जेंडर पर्स्पेक्टीव इन प्लॅनिंग. सगळ्यांचे तेणी मतां घेतली, ओके. आनी ते एक्सपर्ट बॉडीन ते प्लॅन तयार केले, ओके. Now, actually, the process should be a bottom-up process. But anyway, this plan was made, आणि तो मागीर सगळ्या गांवांनी धाडलो तेणे. आतां गांवांनी धाडलो जाल्यार जशें सांगलें की गांवां कडेन डेटा आसपाक जाय, तो डेटा ना, ओके. डेटा ना, देर इज नो टेक्निकल एक्सपर्टीज, ओके. देर इज नो कितें म्हणटा ते रिसोर्सीस अवेलेबल, बजेट, कित्याक प्लॅनिंग करता ताका बजेट आसा. कन्सल्टेटिव्ह प्रोसेस म्हणजे लोकांक घेवन बसून तांकां एक्सप्लेन करून सांगपाक जाय. एक्चुली जेन्ना रिजनल प्लॅन जालो तेन्ना आमी गांवांनी वचून सांगलें की दीस इज अ प्लॅन, सर्वे नंबर, अशें जशें हांवें तुमकां सांगलें, दीज आर द एरियाज. आनी ईच डिपार्टमेंट वॉट दे हॅव इन मायंड, बिकॉज ईच डिपार्टमेंट हॅज एक्सपर्ट्स, नो, अँड वॉट दे प्रपोज. कितें आमचे लायव्हलीहूडाचो प्रश्न आसा, एड्युकेशनाचो प्रश्न आसा, एम्प्लॉयमेंटाचो आसा, म्हणजे खूब कितें गोश्टी आसात. जशें म्हणलें की एक्सपर्टाची गरज आसा आनी एस्पिरेशन ऑफ द पीपल. आतां हांव एक ड्रेस शिंवता, ओके, हांव एक्सपर्ट न्हू, हांव टेलर न्हू, पूण हांव टेलराक सांगता एक्झॅक्टली म्हाका कसले जाय, कितें पॅटर्न जाय, आनी वेर आय वील बी कम्फर्टेबल, ह्या ओकेजनाक म्हाका असलो जाय, ह्या ओकेजनाक. सो लोकांचे एस्पिरेशन म्हणजे पार्टिसिपेटरी प्लस. हांव म्हणना की एक्सपर्टाचें काम जनरल करतलें, कित्याक लायक इफ आय वॉन्ट टू बिल्ड अ हावज, हांव सांगूं शकता म्हाका घर कशें जाय तें, ओके. म्हाका हॉल, प्लेग्रावंड जाय, ऑर लेक लायब्ररी जाय, या म्हाका गॅराज जाय, म्हाका कितें निड्स आसा, पूण ते एज पर द लँड अवेलेबल न्हू. म्हाका खूब जेन्ना हे रिजनल प्लॅन जाताले
तेन्ना ते लँडाचे जेन्ना तेणी रिक्वायरमेंट सांगले then it was 8 times the size of Goa. So that has to be planned. No, you can't give everything to one sector. So you have to plan. So the planning process जावपाक जाय. So एक आसा पळय तांणी म्हटलें, which point I want your reaction, की there cannot be 100% consensus when we speak about taking Consultative people process. into people-driven confidence plan. and see when you start talking, okay, आता खुबशे विचार आसता. जेन्ना हांव तुजो व्यू पॉयंट घेता, ताजो व्यू पॉयंट घेता, सगळ्यांचो एक कन्सेन्सस बिल्डअप जाता. आनी जितले ते कितें म्हणटा ते आयज आमी जे हांव तुका तुजे कडेन उलोवपाक रेडीच ना. आतां आमकां गोवा बचाव एक सुद्दां अपॉयंटमेंट दिवं ना सरकारान. आतां हालीं फक्त एका काजिनोक लागून हांव दिगंबर कामत गेव एन अपॉयंटमेंट टू मी. आय वॉज नोबडी इज टॉकिंग. सो वेन देर इज नो डायलॉग, okay, you have to provide space for dialogue. अंडरस्टँड सदांच आमी कन्फ्रंटेशनिस्ट तर एटिट्यूड घेतला ना, आमी आयकपाना, आमकां निवडून दिला म्हणून आमकां रायट हा कितें करपाचो. नो, यू हॅव टू फॉलो द लॉ अँड लॉ टॉक्स अबाउट पार्टिसिपेटरी प्लॅनिंग. सो ते प्रोसेस स्टार्ट करपा जाय ऑफ फर्स्ट द लॉज आर देर, गेट युअर एक्सपर्ट्स. अँड आतां आमी गोंयांक इकनॉमीक पॉलिसी जाय, इकनॉमीक एक्सपर्ट्स ना, आमी खूब जाणां आसा इकनॉमीक एक्सपर्ट्स. You can, a lot of Goans are So get expert them, committee, get everybody on board. Okay. Goa is, we are not saying only X. Goa belongs to so many people. So start a process, and it is possible during regional time, regional planning time. The process start kello. May not be perfect, but we should upgrade ourselves. ओके, हाजे बद्दल की गव्हर्मेंटा कडल्यान जी ट्रान्सपरन्सी आसपाक जाय पळय, तुमी सुद्दां तो एक प्रश्न काडलो, तो नासता आनी ताका लागून खूब फावटी प्रॉब्लम जाता. जशें हेजे पयलीं आमी उलयता आसतना तांणी सांगलें की म्हाज्या गांवांत कितें येता हें म्हाका खबर नासता. ते पेपर कोण पळयत बसतलो किंवा पेपराचेर एक बारीकशी एड दिल्ली आसा म्हणून. सो ते एक प्रॉब्लम जाता. आनी सडनली जेन्ना तुका रियलायज जाता कंस्ट्रक्शन सुरू जाल्लें तेन्ना पीपल रिएक्ट. अँड देन इन्वेस्टर ऑल्सो रिएक्ट की अरे हांवें ते ऑलरेडी इन्वेस्ट केल्लें आसा, हांवें ऑलरेडी कन्वर्ट केल्लो आसा जागो, वॉट डू आय डू नेक्स्ट. सी अशें न्हय की लोकांक कळना. प्रत्येक जण आतां म्हज्या गांवांत कितें जाता तें म्हाका कळपाकूच जाय अशी गरज ना, पण ताच्या खातीर हांवें प्रतिनिधी निवडून दिल्या. हांवें ताच्या खातीर एक पंचायत केल्या. म्हजो पंच आसा भितर, म्हजो सरपंच आसा भितर. नाव इफ यू गो अंडर द मेंटेलिटी की सगळेच जण करप्ट आसा आनी 100% करप्शन जाल्यार तें कांयच जावपाचें ना. पण एटलिस्ट म्हजी जबाबदारी एज अ वोटर म्हज्या पंचाक जाप विचारपाची, म्हज्या सरपंचाक विचारपाचें, ग्राम सभेक वचपाचें, आज पंचायतीन फोर्थनायटली मिटिंगेन कितें एक्झॅक्टली जालां हो म्हज्या गांवचो विशय, किंवा म्हजो पंच थंय कितें मांडटा. कन्स्ट्रक्शन जेन्ना उबें जाता ताच्या पयलीं परमिशन्स दिल्लीं आसतात, इन्वेस्टमेंट जाल्ले असतात, स्टेक होल्डर तातूंत इन्वॉल्व जाल्ले असतात. ताच्या नंतर जर आमी एजिटेशन जर करपाक जर वचत जाल्यार ताका काय अर्थ ना. हाचो अर्थ सरकार तुज्या प्रत्येकाच्या घरात धरून पळय हो प्लॅन, हे अप्रुवल आणि हो ताचो प्रोसेस म्हणचो ना. कन्सल्टेटिव्ह प्रोसेस एक सायडीन जायना. म्हणजे कितें, प्रत्येक फावटी सरकार तुज्या दारान येवन तुका प्रत्येक गजाल विचारून करतली. ताच्या खातीर जशें आज जशें लोकांनी रिएक्ट जें केलां तितलें सादूर आनी तितलें रिएक्शन ताच्या पयलीं जावंक जाय. लोकांक खबर आसना. आतां नाव सी, सो इन द डेमोक्रेसी इट इज लायक दॅट. आमची जर लिटरसी पळयली, आमची जर इन्वॉल्वमेंट लोकांचें पळयलें, एक हाय क्लास आपणाक जो सामको सामान्य मनशा पासून वेगळोच आसा अशें तो समज घेवन बसता. बाकीचो आमचो जो मिडियम कॅटेगरी, इन्कम कॅटेगरीचे लोक आसा ते म्हाका कित्याक लागता हे घेवन बसता. तशें जायत जाल्यार कन्सल्टेटिव्ह प्रोसेस जावचो ना. मागीर लोकांक खबर नासता हें तें सारकें. कित्याक इवन फोर्टनायटली मिटींग जाली पंचायतीची न्ही, देर इज नो फॉरम दॅट मदींच ताणें उलयल्लें की सगळ्यो फोर्टनायटली मिटिंगाचे मिनिट्स ऑफ द मिटींग आमी ऑनलायन घालतले, एक डेडलायन दिल्ली. बट आय डोंट थिंक दॅट इज हॅपनिंग. TCP मिनिट्स आतां आमी संघटनेन आसा आनी आमचे कडेन टॅक्निकल लोक आसा की सगळे आमकां कोण इंजिनियराक खबर आसा, कोणा आर्किटेक्टाक खबर आसा, सब्जेक्ट एक्सपर्टीज. ओके, इन्फॉर्मेशन मागता ते TCP वेबसायटाचेर आसपाक जाय ना, ताका लागून कोर्टान वचपाक जाय. देन द कोर्ट डिरेक्ट्स एंड देन दे वील पुट. सो आतां हे खुबशे जे डिसिजन जे घेता, मे बी बोर्ड मिटिंग्स एंड ऑल, दे आर नॉट पुट अप ओनली ऑनलायन घालना ते. आनी हे सुद्दां आतां आमी कोर्टान गेला रिगार्डिंग 16.1.1a इन्क्रीज FAR एंड हायट. ओके, तो तेणी तो चेंज इन रेग्युलेशन हाडलेलो.
इट इज नॉट देर. सो इफ यू लूक एट दी ॲक्ट, आमी ॲक्ट पळयता न्ही, ते ॲक्टान सोदपाचो ऑफिशियली जो ॲक्ट आसा तितून ते दिसना. मागीर हेंची सर्क्युलर भायर काडटा, काय नोटिफिकेशन काडटा, आमकां सुद्दां खबर आसना कितें जाता खबर तें. आसना. सो No. कोणेन पळयलें मागीर सांगता, मागीर आमी पळयता. So that becomes a problem. ना हो ओपेसिटी म्हणटा तो हो भाग सगळीकडे आसा. ओपेसिटी म्हणजे तो transparent जावपाक जाय. एब्सोल्युटली 100% इन्फॉर्मेशन लोकांकडे पावना. ताच्या खातीर डिजिटायझेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी टू बी टेकन बाय दी गव्हर्मेंट टू मेक इट पब्लीक हे सरकारान करचें पडटलें. आणि हे जर करपाक जर जाय, जेन्ना आमी जे TCPचे वेगवेगळे अमेंडमेंट किंवा रिजनल प्लॅनिंगान जेन्ना आमी प्लॅनिंग करता, इनकॉर्पोरेट द एंटायर प्रोसेस ऑफ ट्रान्सपरन्सी इन द ॲक्ट. जो पर्यंत तूं तें करना तोपर्यंत कोणाकूच खंयच्याच मिनिस्टराक सांगपाचें ना की कितें. पण ट्रान्सपरन्सी ते आसा न्ही, गिविंग एडवर्टाइजमेंट see there is a purpose, no, that's why these quietly they are doing it. No, and everybody wants the TCP department, and to be we are saying it is we don't say corruption, but it is corruption because there's so much of money that is involved. ओके. आणि लोक मागीर म्हणटा की म्हाजे इतले पयशे गेला. सो वन इज ओवर द टेबल, अंडर द टेबल, एवरीवेर. सो दीट इज दिस करप्शन फॅक्टर वीच इज ऑल्सो वन मेजर reason why आमचे लँड कन्वर्जन जाता. अँड पीपल आर नॉट टॉकिंग मच अबाउट इट. सो लॉज आर देर. इतले चेंजीस कित्याक जाले? TCP इथे प्लॅनिंग असले लायक आय सेड, नो, इफ यू लुक एट द हिस्ट्री 16B, 17(2), 39A, आणि आता जावन हें करता, giving extra height and FAR, that's not land conversion, but you're increasing the height where you have एक recreation zonan तुका 5% build करू शकता. तूं आता ती 200 FAR दिता कशें? आणि नॉट ओनली दॅट, आता आमी पणजेचो ODP पळयले. पणजेचो ODP वॉज चॅलेंज्ड. ओके. तेजेर स्टे आसा ODP 21 आणि ODP 11 ॲप्लिकेबल हा. पूण तरी आसतना आमी पयले कितले डिवेलपमेंट परमिशन्स दिला. नाव डिवेलपमेंट परमिशन दिला अंडर 16.1.1.A and that is not applicable to ODP areas, but still it is given. Correct. So आणि एक आसा, do you think this question is for both of you, that we need to now redesign another regional plan? No, that it seems like पळय कशें आसा, RP 2021 needs to be updated under any circumstance. आणि सेक्शन it is outdated already. ना आउटडेट जावंक ना, पूण ताका रिझोनिंग आमकां करचें पडटलें तालुका वायज. आणि तातूंत सेक्शन 38 तो प्रोविजन आसा रिझोनिंग करपाचो. सो वी कॅन हॅव अ एंटायर रिलूक ऑफ RP 2021. परते जेन्ना जर तूं 2026 पर्यंत नवो RP जर करपाक जर रावत जाल्यार वॉट हॅपन्स टू द एंटायर प्रोसेस टील देन. आतां द ओनली होप इज बाबा कोर्ट केन्ना तुका जजमेंट दितलो आनी हो विशय केन्ना सुट्टलो. म्हणजे आतां इवन कालचो सुद्दां जो डेडलॉक जो आसा, ना जाल्यार द ओनली वे इज टू डिस्कस दॅट इन द असेंब्ली. यू नो इन असेंब्ली वॉट हॅपन्स, द मेजॉरिटी ऑलवेज विन्स, रायट. आणि इट इज अ कायंड ऑफ एन प्रोसेस. अनलेस जर 100% जर बुद्धी जर चेंज जाली, जर जे जावपा आशिल्लें येदें व्हडलें प्रकरण जावचें नाशिल्लें. सो हाका पीस मील जे आमी म्हणजे पॅच वर्क जे करता न्हय, तो पीस मील धोरण बंद करपाची गरज आसा. नो, वन डे वी वील हॅव टू से बाबा हे पीस मील आतां बंद करया आणि very quickly let us fix everything which is required to be fixed in my RP with 10 years of this thing. Correct. See, yeah, but vision. Again what I'm saying is the process has to be put in place. Okay. So we आम्ही जे सांगता की आता इतले प्लॅनिंग आसा. Okay, it has to be synchronized. So all your planning laws have to be put in place first. Correct. To your methodology, then you have your data. The data should come. Okay. Without data you must have your skills, expertise, you must have your budgeting. So this, because एक केलो आता मी फॉर एग्जाम्पल दिता, आता अंडर फिनान्स कमिशन एन्युअल डेव्हलपमेंट प्लॅन जाता, पंचायत पयशे येता पंचायती कडेन आनी मागीर पंचायत दे हॅव टू डिसायड. ना तिका एक्चुअली under the 73rd, their whole ward, this thing, the planning has to be done. Now among them also the panchayats then put their proposal. Maje wardan he jai, maje wardan te jai. So there is no again there is a dispute between the panchayat itself.
ओ मेलो कितरे रस्ता पोज मरे जॉन बाब टायर झाल्या मरे ब्रेक आनी कशें लागतले मुझे भाशे हड्डे जाले इथे हॉडी चेंज कर मरे कितें टायर चेंज कर मरे खंय चेंज केला बरें येच योकोहामा टायर एक्सप्रेस ओय योकोहामा टायर एक्सप्रेस सगळे टायर सोल्युशन एका जाग्यार नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी वा मॅकबिल्स वा टायर चेंज टायर सर्विस वा नायट्रोजन गॅस बिल अलायनमेंट अँड बॅलन्सिंग अरे वा. पेपरलेस बिलिंग आनी जायते हे सगळे बेस्ट प्राइस आणि एक्सप्रेस सर्विस गाडी सारखी बटर आणि सर्विस सारखी फास्ट मरे फास्ट नो हा. एक्सप्रेस योकोहामा टायर एक्सप्रेस ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल आलेम हायवे मारगांव आनी मग दोतोरा घेवत मरे पळय So we shouldn't have. Let us try to understand where the basic problem lie. The basic problem lies in absence of planning. Correct. हे प्लॅनिंग कोणे करप सरकार म्हणून करना सरकाराची एक प्लॅनिंगाक बॉडी असता नॅशनल लेवलाक ताका प्लॅनिंग कमिशन म्हणटा सो प्लॅनिंग कमिशन जर डिव्होल्युशन ऑफ फंड्स जेन्ना आमी म्हणटात म्हणजे प्रत्येक पंचायतीक प्रत्येक म्युनिसिपालिटीक कितलो टक्के वांटो कसो करप तो एक फायनान्शियल प्लॅनिंगाचो एक भाग जाला रिजनल प्लॅन आणि जॉग्राफिकल प्लॅन हो दुसरो जालो ह्युमन डेव्हलपमेंट प्लॅनिंग ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे चौथे आणि पांचवे भाग जाले हे प्लान करपाक बॉडी म्हणजे सेंट्रल लेवलाक जशें प्लॅनिंग कमिशन तशें गोवा लेवलाक स्टेट प्लॅनिंग बोर्ड किंवा स्टेट प्लॅनिंग बॉडी म्हणून आसता गेली 25 वर्सां जाली आमी गोवा स्टेट प्लॅनिंग जी बॉडी आसा ती बरखास्त केली आयकूंकूच ना. बरखास्त केली कारण नॅशनल लेवलाक प्लॅनिंग कमिशन बरखास्त करून नीती आयोग आयलो त्या वेळाचेर हाणें ठरयलें की बाबा गोंयांत सुद्दां त्या धर्तेचेर एक प्लॅनिंग बॉडी जातली आज पर्यंत ती प्लॅनिंग बॉडी आमचे कडेन ना सो बेसिक इश्यू इज हियर Is we So don't you are have. not getting a holistic approach. There is no holistic there is approach. no holistic approach. There is a state planning commission Exactly. now, and also you No, have. there is no state planning commission. Finance commission we do Finance have. commission, Finance not- commission is not appointed. planning commission, finance so commission, finance sorry. commission Yeah. तो पैशाचे डिव्होल्युशन सेंट्रलाच्यान स्टेटाक आणि स्टेटा पासून पंचायती पासून म्युनिसिपालिटी कितलें दिवप ते आसा. कितलो तुजो टॅक्स आसपाचो सो दिस फायनान्स कमिशन हॅज टू वर्क हँड इन हँड विथ द स्टेट प्लॅनिंग कमिशन किंवा स्टेट प्लॅनिंग बोर्ड स्टेट प्लॅनिंग बोर्ड तुका गोंयचो विकास खंयच्या दृश्टींतल्यान जातलो तोच ना सध्या तोच ना सो बेसिक सेंट्रल प्लॅनिंग अथॉरिटीज जर आमच्याकडे जर अस्तित्वात ना जाल्यार हे प्रोग्राम काय प्रॉब्लेम जातले ओके लास्ट थिंग आय वॉन्ट टू हियर फ्रॉम यू आतां 39A सध्या अशें जाल्लें आसा की आमी आतां एसेंब्लीन डिस्कस करतले म्हणून आनी येदो उलयता तांणी म्हटलें तें सारकें की मेजॉरिटी आसा सरकाराक जर मन बदलपाचें आसा जाल्यार एसेंब्लीची गरज नाशिल्ली आउटसायड एसेंब्ली ऑल्सो दे कॅन डू इट Correct. आनी ती कोणाक इतलो वेळ उपासमार दवरपाची करपाची गरज गरज नाशिल्ली आम्ही 2 वर्सां जाली 39A झगडटा आम्ही PMAक सुद्दां लेटर बरयलेलो आसा 2 years back on 39A when the amendment came. So लोक कितें केल्या प्रोटेस्ट करून निवेदनां करून हे कडे थकला आतां ते डू यू एक्सपेक्ट एनीथिंग फ्रॉम द एसेंब्ली सेशन सी इफ द पीपल प्रोटेस्ट कंटिन्यूज कित्याक आतां पयलीं न्हू लोक वी डू नो स्लो प्रायस हे तूं आयक म्हाका अपॉयंटमेंट दितले आमी उलयतले ते प्रोसेस जावंकूच ना आनी मागीर जेन्ना जायना ओके तेन्ना लोक उठता ओके एंड देन इन एंगर लॉट्स ऑफ थिंग्स आर डन देन द स्टेट कितें म्हणटा ते स्टेट रिप्रेशन स्टार्ट्स आमी ऑलरेडी पळयले पुलीस अरेस्ट कंप्लेन्स हे ते एंड वेर देर इज रिप्रेशन देर इज रिवोल्ट एंड वेर देर इज रिवोल्ट then it's only people's power that succeeds. This is a pattern. So what the do you see government now? should pay heed and scrap it. Scrap it. It is not possible to scrap 39A entirely. Per se. कारण आता जी सध्या जी चीफ मिनिस्टरान जी वाट काडल्या ती एका मतदारसंघा तुका टेम्पररी आपूण तें हॉल्ट करता आतां हाचो अर्थ जर म्हाका मेरशें करपा जाय जाल्यार प्रत्येकाक आंदोलन करचें पडलें हाचोय ताचो अर्थ ना अंडरस्टँड दॅट एंटायर इश्यू इज पेंडींग बिफोर दी हायकोर्ट Yeah, matters in the high मॅटर court. इज इन द हायकोर्ट आतां मॅटर जर हायकोर्टान आसा जाल्यार आनी इफ यू वॉन्ट टू एस्केप दॅट यू हॅव टू ब्रिंग इन युअर ओन लेजिस्लेशन किंवा ओन अमेंडमेंट ती अमेंडमेंट हाडपाक परिस्थिती ना आतां कारण इतले स्टेक्स तातूंत ऑलरेडी गुंतलेले आहा इतले इन्वेस्टमेंट जाल्ले आसा तातूंतय 2 गजाल्यो आसा कोर्टान ह्या मॅटराचेर अजून स्टे दिलो ना कोर्टान फक्त टेम्पररी सांगलां की बाय द टायम आपूण ताचो मॅटर डिसायड करता ऑल दीस थिंग्स विल बी सब्जेक्ट टू माय डिसिजन ओके
Yes. So you आणि be ताच्या ready तुवें to फक्त- demolish Yeah, your house you be if ready to demolish your house or whatever subject to my decision. But कोर्टाचो निर्णय केन्ना येतलो यू कॅनॉट प्रेशरायज द कोर्ट. आंदोलन तुम्ही कोर्टा समोर करूंक येवचे ना. थंय दावे प्रतिदावे एक्सटेन्शन्स कंडोनेशन्स सगळे गजाली तातूंत घडटल्यो. सो कोर्टा कडल्यान जर आमी जर सगळे निर्णय एक्सपेक्ट करता जाल्यार इतल्या बेगीन येवपाची ती शक्यता ना. आणि कोर्टान कितें आसता की दे टेक अ लॉंग Long टायम. time. वाय पीपल आर प्रोटेस्टिंग बिकॉज दे आर नॉट गेटिंग क्विक जस्टीस. ओके. आणि आतां सुद्दां आतां इशू कोर्टान असो आसा की थर्ड पार्टी रायट्स मागीर डिवेलप जाता की कन्स्ट्रक्शन येयलें की इन्वेस्टमेंट जाल्लें आसा. मागीर कोर्ट काल सुद्दां आमचे जेन्ना 16.1.1a रेग्युलेशनचे मॅटर हायकोर्टान येयले तेन्ना कोर्टान कितें सांगलें की इवन इफ दीस रेग्युलेशन इज स्टक डावन ओके बिकॉज इट इज रॉंग यू कांट गिव परमिशन मोर देन वॉट अ झोन allows. Okay, but this issue about the constructions will have to be decided separately. Okay, those who are already constructed. Okay, देव बरें करूं and thank you very much ma'am for and Mone sir तुमकांय बी. So 39A discussion will continue. Now let's see what happens in the assembly, and as we speak Viresh Gaborkar has broken his fast. He is back in action as MLA. आता पळोवया 39A चेर सरकार कितें करता तें कन्सिडरींग बोथ द सेंटिमेंट्स. वन इज ऑल्सो इन्वेस्टर्स सेंटिमेंट की जेणे ऑलरेडी पयशे भितर घातिल्ले आसा. सेंटिमेंट्स ऑफ दोज पीपल ऑल्सो जाणी ऑलरेडी लँड कन्वर्ट करपा खातीर गोंयकारांनी केल्ले आसा. एंड ऑल्सो अ लार्जर सेंटिमेंट की आमी गोंय वाचोवपाक जाय आनी आमी हांगा ते हेफेझेडली प्लॅन करून गोंय काबार करूं जायना. म्हणजे भांगराची ताती दिवपी कोंबडेचें तें एग्जाम्पल जाता. मारलें चिकन केलें आनी खाल्लें. सो गोंय काबार करून आमी सगळें सोंपोवया हे जो एटिट्यूड आसा तोय जावं जायना. सो यू आर वॉचिंग हब गजाली ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज हब. कीप वॉचिंग. अरे उस प्लान का क्या हुआ इस वीकेंड पे चले क्या? गाइस? हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गई है. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके. ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ. गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया पावरफुल स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था. बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन. यस. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.